नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद पाटील, संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र, आबोना, विसापूर, बोरगाव आणि पिंपळा, आणि संचालक महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना, पीक मार्गदर्शक संचालक महाराष्ट्र राज्य. परत तुमच्यावर स्वस्तात मस्त असे ट्रीटमेंट आलो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो तुम्हाला विषय सांगितला होता, पहिला डोस काय टाकायचा, लागवडीच्या आधीचा डोस काय टाकायचा आणि का टाकायचा, आणि खर्च कसा कमी करायचा, हे याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. प्लस आता आजच्या व्हिडिओमध्ये बरेचसे लोक जे बारीक गवत येतं, मोदी गवत म्हणतो आपण, मोदी गवत, त्याला खूप लोक वैतागले आहेत किंवा ते जात नाही तणनाशकामुळे. तर आपल्याला त्याला काय पर्याय करायचा त्याच्यावर आजचा व्हिडिओ आहे. प्लस गोल जे बऱ्याच मंडळींचं गोल आलंय, कांदा लागवड होऊन गेले पण मग कीटकनाशक मारल्या गेलं नाही, गोल मारायचं, तर गोल कुठलं काढायचं, काय पद्धतीने मारायचं हे तुम्हाला सांगणार आहे. प्लस गोल मध्ये आपल्याला काय घ्यायचं ते सांगणार आहे, आणि गोल मारल्यानंतर कुठला डोस टाकायचा तो सांगणार आहे. पहिला डोस तर सांगितला आहे, दुसऱ्या डोस मध्ये आपल्याला काय टाकायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जो गोलचा फटका बसतो त्याच्यावर आपल्याला स्प्रे मारायचा आहे, तो स्प्रे काय मारायचा आहे ते सांगणार आहे. म्हणजे आजचा विषय आहे कीटकनाशक, दुसरा डोस आणि गोल, या तीन विषयावर आपण तुम्हाला माहिती देणार आहोत. आणि बरेचसे लोकांनी आपल्या पद्धतीने 2-3 वर्षापासून शेड्यूल चालू ठेवलंय, खूप चांगला रिझल्ट आला असे फीडबॅक येतात, त्याच्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. माझा व्हिडिओ बघताय त्याच्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. आता फास्ट मी सांगतो मला, बीजनाशक लागवडीच्या आधी 1 दिवस किंवा लागवडीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी 46 ते 42 घंट्याच्या आत मारलं गेलं पाहिजे. तर बीजनाशकमध्ये तुम्ही काय घ्याल, मी इंस्टाला सांगितलं होतं, तर मी युट्यूबला एक व्हिडिओ टाकतो. ही सिंझर्टा कंपनीचं फास्ट मिक्स आहे. फास्ट मिक्स मध्ये त्याचं प्रमाण आहे 1:5चं प्रमाण घ्यायचे लागवडीच्या पहिल्या दिवशी किंवा लागवड केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला मारायचे. सहसा करून दुसऱ्या दिवशी, बऱ्याचशा लोकांना दुसऱ्या दिवशी मारता येणार आहे, त्यांनी तिसऱ्या दिवशी मारलं तरी चालतंय. कारण बीजनाशक आपण मारायचं काय, बीज अंकुराच्या आधी कीटकनाशक गेलं पाहिजे, तेव्हा त्याच्या बियावर काम करतं, किंवा मग अंकुर निघून आले बियाणं तर कीटकनाशक काम करत नाही. बरेचसे शेतकरी बांधव पेर कांदा करतात, त्यांनी हा ट्राय नाही केला तरी चालेल. पेर कांद्याला हा ट्राय नको असं मला वैयक्तिक होतं, कारण पेर कांद्याला बियाणं टाकलेलं राहतं आणि ते आपण बीजनाशक मारतो, त्याच्या कांद्याच्या बियाण्यावर इफेक्ट व्हायला नको. म्हणून मित्रांनो सांगतो, बीज अंकुरण्याच्या आधी बीजनाशक गेलं पाहिजे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. फास्ट मग घ्यायचं 1:5 आणि त्याच्यात 1/2 गोल घ्यायचं. कुठल्या कंपनीचं गोल घ्या, 1/2 एकत्र मारा. तुम्हाला फास्ट मिक्स अवेलेबल झालं तर मग पॅन्डी गोल्ड आहे, पनिडा ग्रँडी, पनिडा, टाटा पनिडा, असे बरेचसे ऑप्शन आहेत, ते पण 1:5 घ्यायचे. याच्यात पेंडा मी केलेला आहे 38.7%, याचं प्रमाण 1:5 आहे, आणि त्याच्याबरोबर तुम्ही गोल टाकून घ्या 1/2, तुम्हाला रिझल्ट खूप छान येतील. आणि बऱ्याचशा मित्रांची शंका आहे की 40-45 दिवसानंतर जे तण उतरणार आहे, तर त्याला काय करायचं मित्रांनो, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. जे काही मोदी गवत सारखी गवत आहे ते जात नाही, त्याच्याकरता तुम्हाला बीजनाशक एक पर्याय आहे. मग 45 दिवसानंतर जे तण उतरणार आहे, तर बरेचसे तण प्लॉट कांदा जमून गेल्यानंतर कांदा तण वजाडून जाणार आहे, तिथे मग खूप तण बाहेर येणार नाही. जे तण येणार आहे बाहेर त्याला आपण बीजनाशक मारून घेऊ. ओके, आता हा झाला बीजनाशकाचा विषय. ज्या ज्या मित्रांच्या कांदा लागण झाली आणि त्यांना तणनाशक मारायचंय, ज्या ज्या मित्रांची कांदा लागण झाली त्यांना तणनाशक मारायचंय, त्यांनी काय करा माहिती का, तणनाशक मारताना गोल कुठल्याही कंपनीचं गोल घ्या. एकाच एकने मारलं तरी तेवढंच तण मारणार, एकाच 1.25 मारलं तरी तेवढंच तण मारणार, एकाच 2ने मारलं आणि एकाच 3ने मारलं तरी तेवढंच तण मारणार. त्याच्यामुळे जास्त प्रमाण वाढू नका, विनाकारण खर्चामध्ये पडू नका. एकाच 1 ते 1.25 पर्यंत तणनाशक गोल मारा. ज्या मित्रांच्या क्षेत्रात लांब पाण्याचं तण जास्त असेल, लांब पाण्याचं म्हणजे जसं काय मका, शिपट, हराळ, नवाळ तर काही आपल्याला माहिती, नवाळी सहसा तरी कव्हर होत नाही. पण ज्या मित्रांच्या वावरात खूप प्रमाणात लांब पाण्याचं तण आहे, त्यांनी काय करा, सिंझर्टा कंपनीचं फिजिलेट येतं 1:2 प्रमाणे, गोल मध्ये ते टाका, किंवा सॉल कंपनीचं टेफू येतं ते 1:2 प्रमाणे. नाही फिजिलेट अवेलेबल झालं तर टेफू घ्या, टेफू नाही अवेलेबल झालं तर इजिल घ्या.
इथेचे प्रमाण 1.25 घ्या, त्याचे जास्त घेऊ नका. गोल आणि त्याला ऑप्शन हे लांबपणासाठी सांगितले मित्रांनो. आणि प्रत्येकाने जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऍक्टिव्हेट सांगितलंय, ऍक्टिव्ह झायटॅनिक ऍक्टिव्ह, त्याची पद्धत पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली. डायरेक्ट पाण्यात न टाकता गोलमध्ये टाकून मग तुपात टाकायचंय, त्याचा रिझल्ट चांगला येतो. हा गेला विषय. आणि बरेचसे मित्र कंपनी झिंक वगैरे वापरत होते. झिंक वापरण्यापेक्षा आपण 0.01चं जिब्रानिक ऍसिड घेतलं, जसं मुशी आहे, आवाड येतं, ट्रॉपिकल कंपनीचं टॅग बंपर येतं, इन्सेक्टिसाइड कंपनीचं समथिंग प्राईम गोल्ड येतं. हे वापरू शकता तुम्ही एकाच 1.5 ते 2 प्रमाणे. मित्रांनो हा झाला तणनाशकाचा विषय. पहिला विषय झाला तुमचा बीजनाशकाचा, नंतर तणनाशकाचा विषय झाला. तणनाशक मारले गेल्यानंतर जो खाद्याचा डोस टाकायचा, खताचा डोस, बऱ्याचशा मित्रांनी मला विचारलं होतं सिलिकॉन किंवा वापरायचं. हा पिरियड आहे सिलिकॉन वापरण्याचा. तणनाशक वापरल्यानंतर तुम्ही जो डोस टाकणार आहे, एकरी 75 किलो 10-26-26, एकरी 15 ते 20 किलो युरिया, बस 15 ते 20 किलो. बरेच शेतकरी मित्र म्हणतील की उन्हाळा कांद्याला युरिया योग्य आहे का, तर मी सांगेल एकरी 15 ते 20 किलो 100% योग्य आहे. जी तणनाशकाचा जो फटका बसलेला असतो किंवा जो पिरियड असतो, आपण 18 ते 21 दिवसात तणनाशक मारतो आणि तो पिरियड आहे तो कांदा बनण्याचा पिरियड आहे, किंवा थोडासा बूस्ट म्हणून, जसं आपण राजदूत गाडीला पेट्रोल राखेल गाडींना डोस देतो बघा पेट्रोलचा, तशी त्यांना ते बूस्ट करण्यासाठी आपल्याला थोडासा युरिया द्यायचे. युरिया 15 ते 20 किलो युरिया द्या. त्याच्यात सल्फर घ्यायचं आपल्याला, पावडर मधलं सल्फर पाहिजे. यावेळेस बेनसल्फ घ्यायचं नाही किंवा डाळीचं सल्फर घ्यायचं नाही. आपण पहिल्या वेळेला डाळीचं सल्फर टाकलं, दुसऱ्या वेळेला आपल्याला पावडरचं सल्फर टाकायचं. पावडरचं सल्फरचं प्रमाण आहे एकरी 4 किलो, फक्त 4 किलो सल्फर टाकायचे पावडर मधलं. 80% WD किंवा टेक्नोजेट टाकायचे. 67% सल्फर येतं, 14% झिंक येतं, तो पण एक बेस्ट पर्याय. आणि त्याच्यात आपल्याला सिलिकॉन टाकायचे, कुठल्याही चांगल्या कंपनीचं सिलिकॉन. बऱ्याचशा कंपनीचं सिलिकॉन येतं, तिथे तुम्ही टाकू शकता. मी 2-3 कंपनीला सांगायचं, सिल बुस्टर म्हणून एक चांगलं ऑप्शन सिलिकॉन आहे. त्याच्यानंतर US कंपनीचं SRP9 म्हणून एक चांगलं बुरशीनाशक आहे. परत बऱ्याचशा कंपन्या आहेत सिलिकॉन मध्ये, ते टाका. म्हणजे झालं 10-26-75 किलो, युरिया 15 ते 20 किलो, सल्फर 4 किलो आणि त्याच्यात आपल्याला सिलिकॉन टाकायचे. मित्रांनो एवढा डोस टाका. आणि त्याच्यानंतर जो स्प्रे मारणार आहे तुम्ही, त्याच्यानंतर जो स्प्रे मारणार आहे गोलमधून ट्रेस आउट करायचं. त्याच्यात कीटकनाशक पण गेलं पाहिजे, बुरशीनाशक पण गेलं पाहिजे, टॉनिक पण गेलं पाहिजे, म्हणजे पोषक पण गेलं पाहिजे. तर त्या पिरियड मध्ये स्प्रे मारायचं तुम्ही. फॉलिओगोल्ड घ्यायचे, सिंगल्डा कंपनीचे फॉलिओगोल्ड एकाच 2 त्याच्यात इसाबियन घ्यायचे एकाच 2 आणि प्लस त्याच्यात आपल्याला लान्सर गोल्ड टाकायचे एकाच 1.25. म्हणजे फॉलिओगोल्ड एकाच 2 त्याच्यात तुमचं बुरशीनाशक म्हणजे तुमचं मोरपीग असेल ते पण कव्हर होईल आणि नंतर तुमचा करपा पण कव्हर होईल, कारण त्याचे मेटॅलिक प्लस कव्हर्स एकत्र दोघं काम होतील. इसाबियन आहे, इसाबियन मध्ये तुमचं टॉनिक चांगलं राहिलं, काळोखी फुटवा वाढ व्यवस्थित होईल. लान्सर गोल्ड मध्ये ऍसिडिटी मध्ये एकत्र असल्या कारणाने तुमचं कीटकनाशकचं चांगलं काम होईल. एका साधं स्टिकर टाकून घे, तुमचे ट्रेस आउट पण होऊन जाईल, करप्याचंही काम होऊन जाईल, टॉनिकचंही काम होऊन जाईल, म्हणजे सर्व एकत्र येतं. आणि मित्रांनो ज्या मित्रांच्या रोपाला थोडासा इजा झालेली असेल, रिप्लांटेशन करायच्या आधी जी इजा झालेली असेल, त्यांनी आवर्जून या पाण्याला कॉपर आणि भूमिक पाण्यातून सोडायचं करा. ज्यांना प्रॉब्लेम आहे ते. मला तुम्ही मला खर्च वाढवतो, स्वस्तात नसतंच सांगतो, पण ह्या वर्षी वातावरणात खूप बदल असल्या कारणाने आपल्याला थोडासा खर्च वाढीव करावा लागतोय. त्याचं कारण असं आहे, फेब्रुवारी पर्यंत वातावरण खराब राहणार आहे असं हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले. त्याच्यामुळे आधीच कुठलीही गोष्ट क्रिएटिव्ह करण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह केलेली कधीही चांगली. ज्या क्रिएटिव्ह मध्ये गेल्यानंतर जो खर्च 2-2.5 हजार होणार आहे, तो खर्च आपल्याला 500-600 मध्ये प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण करू शकतो. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बीजनाशक, तणनाशक, ट्रेस आउट करायचं, कुठला डोस घ्यायचा, गोल मारल्यानंतर कुठला खताचा डोस टाकायचा आणि त्याचा फायदा काय. आता फायदा काय, 10-26-26 मध्ये फक्त 10% एन भेटतो, 26 फॉस्फरस, 26 पोटॅश भेटतो. त्याच्यामुळे ह्या पिरियडला जो मांड बनायचा काळ येतो, मांड बनायला पाहिजे, फुटवे झाले पाहिजे, काळोखी आले पाहिजे, त्याच्यासाठी आपण थोडासा युरिया टाकलाय. आणि फुटवे जास्तीत जास्त फुटवे झाले पाहिजे, त्याच्यासाठी हा डोस टाकणार. आणि ज्यांचे गोल मारून झाले आणि ज्यांना खूप पटकान बसलेला नाही आणि कुठलाही करप्याचा दोष नाही, करप्याचा प्रकार नाही किंवा काही नसेल, तर त्यांनी
एक मायक्रोटंट आणि एक मायक्रोटंट प्लस त्याचे कीटकनाशक आणि साधं एक बुरशीनाशक टाकून घेतलं तरी चालेल. M45 सारखं बुरशीनाशक, साप सारखं बुरशीनाशक घेतलं तरी चालेल, काही अडचण नाही. मित्रांनो, तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी अडचण आली तर माझा नंबर तुमच्याजवळ आहेच. माझे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, माझे इंस्टा आहे, फेसबुक आहे. कुठला तर कंटिन्यू तुम्हाला माहिती टाकायची असतो. तुम्हाला उद्या करायची काही अडचण आल्या तर मला मेसेज करू शकता. बरेचसे मित्र फोन पर्सनलला मेसेज टाकण्याचा प्रयत्न करता किंवा फोन करण्याचा प्रयत्न करता. मित्रांनो, हात जोडून विनंती करतो, तुम्हाला खूप अर्जंट असेल तेव्हाच फोन करा, कारण मला स्थानिक शेतकऱ्यांनाही टाइम देऊन आणि मग तुमच्यापर्यंत यायचे. मला स्थानिक शेतकरी पण नाराज करून चालणार नाही, माझे त्याच्यावरच पोट पाणी लागतं. त्याच्यानंतर काय अडचण असेल तुम्ही व्हॉट्सअपला टाकू शकता, व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यांना टाकू शकता. आणि पुढचा डोस आपण लवकरच, जो 40-45 दिवसात डोस, जो मेन डोस म्हणतो आपण, फक्त म्हणायला मेन डोस आहे, छोटासाच आहे पण इफेक्टेड आहे. 3 डोस डिवाइड केल्याचे कारणच असं आहे, आपल्याला NPK परफेक्ट बॅलन्स झाला पाहिजे. जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, कोजळ येणं, सड येणं, या प्रॉब्लेम करता आपण 3 डोस मध्ये डिवाइड केले, कारण आपल्याला 3 डोस मध्ये बुरशीनाशक प्लस सल्फर द्यायची आहे. सल्फर देण्याच्या बाजूने मागच्या वेळी सांगितलं, पोटॅश लेवल चांगल्या प्रकारे वाढवून ठेवतो, त्याच्यामुळे आपण सल्फर टाकतोच. बाकीची काही अडचण आली तेव्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. धन्यवाद.